तर भावना गवळी या इथल्या विद्यमान खासदार होत्या. आपल्याला पुन्हा एकदा तिकीट मिळावं यासाठी आग्रही होत्या. पण अखेरच्या क्षणी भावना गवळी यांचा पत्ता कट झाला आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना या मतदारसंघामधनं उमेदवार म्हणून उतरवण्यात आलं शिवसेनेकडून. तर शिवसेना ठाकरे गटानं आपला उमेदवार आधीच घोषित केला होता. संजय देशमुख यांना उमेदवारी दिली होती आणि वंचित बहुजन आघाडीकडून अभिजित राठोड यांना या मतदारसंघामध्ये उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यामुळे शिवसेनेचे दोन्ही गट इथे आमने सामने असणार आहेत. लढत चुरशीची असेल आणि या लढतीमध्ये संजय देशमुख म्हणजे महाविकास आघाडीचा उमेदवार यांना इथे आघाडी मिळताना दिसते. विदर्भातल्या जागांचं हे चित्र आपण पाहिलं. हे चित्र बरंच बोलकं आहे. गेल्या वेळी जी जागा काँग्रेसनं आपल्याकडे राखली होती ती जागा काँग्रेसला आत्ता राखता येताना दिसत नाहीये, पण दुसरी एक जागा काँग्रेसला इथे मिळताना दिसते. हे सगळं चित्र आणि त्याचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचे. फक्त 30 सेकंदांचा एक छोटासा ब्रेक घेतो आणि लगेच परत येतोय. पाहत रहा एबीपी माझा. हे आहे